आपण अगदी राष्ट्रीय सण हा अगदी जोशामध्ये साजरा केलेला आहे। त्याबद्दल सर्वांचे जिल्हा परिषद शाळा आणि ग्रामपंचायत सदस्य बॉडी सगळ्यांचे आभारी आहोत आम्ही। आज पहिल्यांदा माझा बोलण्याचा संबंध आलेला आहे, कारण आतापर्यंत शिंदे सर देशे सर बोलून घेत होते, पण मला आज वाटलं की दोन शब्द बोलावे आणि दोन शब्द सांगावे। 2016 साली ज्यावेळेस आम्ही शाळेत आलो, येता जाता शाळा बघत होतो, परंतु शाळेमध्ये जायचा काही योग आला नव्हता, कारण आपण घरी यायचो, घरी आमचे चालले जायचे, परंतु शाळेत जात नव्हतो। आणि 2016 साली जेव्हा आमची बदली झाली, त्यावेळेस शाळा बघून खरंच मनाला अगदी खिन्नता वाटत होती की आपलं एवढे सुंदर गाव, अगदी डोंगराच्या कुशीत लपलेलं निसर्ग सौंदर्य, परंतु या शाळेजवळ एखादं झाड नाही की मुलांना रमण्यासारखं काहीच नाही। याच्यासाठी खूप आम्हाला दोघांनाही वाईट वाटत होतं। त्यावेळेस बाजीराव देवरे सर होते आणि एक नांद्रे सरांची बदली झालेली होती, ते एकटेच काम सांभाळत होते। प्रतिनियुक्ती म्हणून आम्ही मस्ती शाळेवर होतो, परंतु त्यावेळेस सरपंच गोटू आबा होते। त्यांनी आम्हाला सांगितलं की मावशी आणि काका, तुम्ही इथं काम करण्यापेक्षा जर तुम्ही शेवाळीला आले आणि काम केलं तर खरंच चांगलं होईल। त्यांच्या विनंतीला मान देऊन आणि जवळजवळ 2 गाड्या भरून टुळ्याला गेले आणि आमची प्रतिनियुक्ती म्हणून आम्हाला शेवाळी येथे आणण्यात आलं। खूप उत्साह होता, खूप आनंद होता की गावासाठी काय करू आणि काय नको, असं असताना सुद्धा म्हणजे गावकऱ्यांनी पण, म्हणजे सगळ्या ज्येष्ठ श्रेष्ठ नागरिकांनी पण आम्हाला मदत केली आणि जे नोकरीला होते त्यांनी सगळ्यांनी, कारण फक्त आमच्या दोघांच्या सहकार्याने किंवा एकट्याच्या सहकार्याने काही होत नाही। शाळा असो, ग्रामपंचायत असो, हे टीम वर्क असतं आणि टीम वर्क जर केलं तर कुठल्याही कामाला अजिबात अडथळा येत नाही आणि ते काम खरोखर जोशात होतं। म्हणून टीम वर्क म्हणून आपण सगळ्यांनी शाळेसाठी सुधारणा केली, त्याच्यामध्ये सगळ्यांचंच सहकार्य आहे। आणि ती शाळा आधी म्हणजे शिंदे सरांनी वडांग घातली काट्याची, कारण आपली हद्द समजून घ्यायची होती। हद्द समजणं आधी महत्वाचं होतं। जर कधी डायरेक्ट कंपाऊंड केलं असतं तर सगळ्यांना वाटलं असतं की बुवा यांनी कंपाऊंड करून घेतलं। हद्द केल्यामुळे सगळ्यांना लक्षात आलं की इथं केव्हा तरी कंपाऊंड होणार आहे। आणि मग असं करता करता सरांना तर म्हणजे आज सरांचा पुनर्जन्म झालेला आहे त्यावेळेसचा, कारण एंजिओप्लास्टी झाली, अटॅक आला आणि खूप दगदग झाली होती त्यावेळेस। आणि सगळं सहन करून आज शाळा आम्हाला सर तर नोव्हेंबरमध्ये रिटायर झाले, मी एकटी आहे, माझे 2.5 वर्ष बाकी आहे, पण तरी सुद्धा मी मस्तीला बदली करून घेतली, कारण काही गोष्टी सांगण्यासारख्या असतात, काही गोष्टी सांगण्यासारख्या राहत नाही। कारण शाळेला जे सहकार्य असतं ते महत्वाचं असतं। मागच्या 26 जानेवारीला सुद्धा इथं सगळं पाणी वाहत होतं, कल्पना देऊन सुद्धा मागच्या म्हणजे 26 जानेवारीला शिंदे सरांनी कल्पना दिली, परंतु आज पण स्वातंत्र्य दिनानिमित्त तोच घोळ घातला। पुन्हा आपण जयंत्या साजरी करतो, आता मागे एकलव्य जयंती साजरी केली, कुठल्याही जयंत्या साजरी करतो, सर्रास कंपाऊंड असून सुद्धा तार वाकून पाणी काढलं जात, म्हणजे पाणी घ्यायला जातात तिथं हातपाय धुतात। या गोष्टी, कारण राष्ट्रीय सण आपले जे नेते आहेत महात्मा गांधी, लोकमान्य टिळक, बाबासाहेब आंबेडकर, एकलव्य यांनी स्वतःसाठी न जगता समाजासाठी जगलेले आहेत। म्हणून आज आपण अगदी प्रखरतेने स्वातंत्र्य दिन असो, 26 जानेवारी, 1 मे हे राष्ट्रीय सण आपण साजरी करतो। मग त्यांचा आदर्श का घेऊ नये आपण? जर तुम्ही जयंती साजरी केली आणि आपली जी सार्वजनिक मालमत्ता आहे त्या मालमत्तेचं जर नुकसान करत असेल तर ती जयंती साजरी करून काहीच उपयोग होत नाही। आपण सगळा आदर्श घेऊन सगळं केलं पाहिजे, कारण गावाचा विकास करणं हा एकट्या नुसते संस्थांनी येतील गावात काम करतील, शिक्षक येतील गावात काम करतील, आशा वर्कर असो, आपल्या पोलीस पाटील काही असो, हे सगळे येऊन नुसतं बोलतील किंवा सांगतील हे नाही। आपले गाव म्हणजे आपलं टीम वर्क आहे आणि आपल्याला गावाची जर शान राखायची असेल, गावाचं जर नाव पुढे करायचं असेल तर आपण सगळ्यांनी शाळेकडे असो, ग्रामपंचायतकडे असो, ज्या सामाजिक संस्था आहेत त्या संस्थांमध्ये अगदी आदराने काम करून घेतलं पाहिजे। आणि याच्यामध्ये काय असतो, जे कर्मचारी वर्ग असतो त्या कर्मचारी वर्गाला उत्साह असतो आणि उत्साहामध्ये, प्रेमामध्ये जर आपण सगळं करून घेतलं तर आपल्या गावाचा विकास निश्चित होईल आणि आपलं गाव
आदर्श पुरस्कार मिळाला त्यावेळेस आपल्या धुळ्यापर्यंत तर नाव गेलेलंच आहे की राजबाई शेवाळी छोट्याशा शाळेवर आदर्श पुरस्कार मिळतो. कारण आदर्श पुरस्कार मिळवण्यासाठी 3-4 वेळेस इथे साहेब आले, त्यांनी सगळं चेकअप केलं आणि त्यावेळेस मग आदर्श पुरस्कार मिळालेला आहे. म्हणून आपल्याला आता मी भाऊसाहेब यांना विनंती करते, आपल्या गावाला आदर्श